सर्व महिला आणि मुलींचं YBD अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। सर्व महिलांनी जो फॉर्म भरलेला आहे अंगणवाडी सुपरवायझर त्यालाच मुख्य सेविका असे देखील म्हटले जाते, त्या पदाचा रात्री एक अपडेट आलेला आहे। खरं तर अपडेट द्यायला थोडा उशीर झालेला आहे, कारण मी थोडा कामानिमित्त बाहेर होतो। सर्वात पहिल्यांदा अभ्यासक्रमाबाबतच ते अपडेट आहे आणि तुम्हाला परीक्षा एक्झॅक्ट कधी होणार आहे हे देखील डिटेल्समध्ये सांगणार आहे। फक्त तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। तर मुख्य सेविका पदाचा अभ्यासक्रम सर्वात पहिल्यांदा मी सांगून देतो। बघू शकता इंग्लिश व्याकरण 20 गुण म्हणजे 10 प्रश्न, त्याच्यानंतर मराठी व्याकरण 20 गुण, ठीक आहे। नेक्स्ट बघूयात GS म्हणजे सामान्य ज्ञान 20 प्रश्न 40 गुण आणि एकात्मिक बालविकास सेवा योजना आणि कायदे आहेत त्याला या ठिकाणी 20 प्रश्न 40 गुण आणि पोषण अभियान 10 प्रश्न 20 गुण। एक मिनिट, त्याच्यानंतर गणित बुद्धिमत्ता 20 प्रश्न 40 गुण, संगणक सामान्य ज्ञान असणार आहे 10 प्रश्न 20 गुण। अशा प्रकारचे एकूण तुम्हाला 100 प्रश्न आणि 200 गुणांची तुमची लेखी परीक्षा होणार आहे। तर रात्री ICDS ने या ठिकाणी जे पेपर असणार आहे तुमचे, या ठिकाणी जे ICDS चे असणार आहे त्याचे या ठिकाणी नवीन जे टाइमर आहे कशा प्रकारचे असणार आहे, 2 ग्रुपमध्ये तुमची परीक्षा होणार आहे। पुढे मी सविस्तर सांगणार आहे, फक्त तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जो आहे पहिला ग्रुप A ग्रुप आणि दुसरा आहे B ग्रुप, 2 ग्रुपमध्ये परीक्षा होणार आहे। तर या ठिकाणी पॉईंट देण्यात आलेले आहे, बघू शकता। ICDS ने संगणक आधारित प्लॅटफॉर्मवर आयोजित केलेले सर्व MCQ आधारित परीक्षांमध्ये अनिवार्य वेळ बद्ध विभाग लागू करण्याचा निर्णय घेतला आहे। परीक्षा प्रक्रियेदरम्यान उद्भवणाऱ्या धोक्यांच्या प्रकाशात परीक्षेची, बघू शकता, धोक्यांच्या प्रकाशात परीक्षेची सुविधा आणि पावित्र्य वाढविण्यासाठी हा उपाय लागू करण्यात आला आहे। तर बदल काय करण्यात आलेले आहे मी तुम्हाला सांगितले, ग्रुप A आणि ग्रुप B करण्यात आलेले आहे। फक्त तुम्हाला पुढे सांगणार आहे डिटेल्स मध्ये, बघू शकता। नेक्स्ट आहे या परीक्षांमधील प्रश्नपत्रिका अनेक कालबद्ध गटांमध्ये विभागल्या जातील। उदाहरणार्थ ICDS परीक्षेत प्रश्नपत्रिकेत 4 कालबद्ध विभाग म्हणजे 4 वेगवेगळे विषय असणार आहेत। त्याच्यामध्ये A आणि B ग्रुप असल्यास प्रत्येक विभागात 50 प्रश्न असतील आणि 45 मिनिटे वेळ दिला जाईल। आता हे मी तुम्हाला सविस्तर पुढे समजावून सांगतो याच्यामध्ये। आता तुम्हाला आधीच मी वरती सांगितले, तर हे बघू शकता तुम्हाला प्रश्न असणार आहेत 100 प्रश्न। एका A भागमध्ये विचारले जाणार 50 प्रश्न आणि B भागमध्ये विचारले जाणार 50 प्रश्न। पण लक्षात घ्या, पहिल्या A भागमध्ये बघू शकता इंग्रजी व्याकरण आणि मराठी व्याकरणचे किती प्रश्न असणार, 5 प्रश्न। आणि दुसऱ्या इथे पण बघू शकता इथे 5 प्रश्न असणार A भागामध्ये, ठीक आहे। असा A भाग असणार आहे। त्याच्यानंतर सामान्य ज्ञानचे बघू शकता 10 प्रश्न, त्याच्यानंतर बालविकास महिला जे बालविकासचे कायदे वगैरे आहेत ते 10 प्रश्न। म्हणजे पहिल्या भागामध्ये तुम्हाला सांगायचं एवढाच पॉईंट की प्रत्येक विषयाचे निम्मे प्रश्न, येथे 50 प्रश्न एकूण राहतील पहिल्या A भागामध्ये आणि त्याला 45 मिनिटे वेळ राहील। हा भाग सोडवून कंप्लीट झाल्याच्या नंतरच हा भाग तुम्हाला येथे पूर्ण सोडवता येईल। म्हणजे A भाग सोडून झाल्याच्या नंतर पूर्ण B भाग सोडवता येईल, त्याशिवाय सोडवता येणार नाही। त्याच्यामध्ये देखील एकूण जे निम्मे विषयांचे निम्मे मार्क प्रश्न इथे राहतील, 50 प्रश्न आणि 45 मिनिट त्याच्यासाठी राहतील। अशा प्रकारचे तुम्हाला एकूण 100 प्रश्न राहतील, ते A भागामध्ये आणि B भागामध्ये राहतील। आणि हे या ठिकाणी तुम्हाला हे सोडवण्यासाठी भाग 50 A सोडवण्यासाठी 45 मिनिटे आणि भाग B सोडवण्यासाठी 45 मिनिटे, अशा प्रकारचे तुमचा कालावधी राहणार आहे। आता मुलींचा दुसरा जो प्रश्न आहे की आपल्याकडे नोट्स कोणते आहेत, नोट्स आहेत बघू शकता तुम्हाला एकदम एक्झॅक्ट TCS पॅटर्न नुसार इंग्रजी व्याकरणाच्या सर्व नोट्स भेटतील एकदम कमी पैशामध्ये, आणि सोबतच मराठी व्याकरणाच्या TCS पॅटर्न नुसार एकदम योग्य नोट्स भेटतील, एकदम बरोबर नोट्स भेटतील, प्रश्न बाहेर जाणार नाही। सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे सामान्य ज्ञानचे तुम्हाला 20 प्रश्न असणार आहेत आणि 40 गुण असणार आहेत, त्याचा प्रश्न आपल्याकडून जाणार नाही। हे या ठिकाणी सामान्य ज्ञान सर्व भेटणार आहे। त्याच्यानंतर तुम्हाला गणित बुद्धिमत्ता बघू शकता, गणित बुद्धिमत्ता अंकगणित हे सर्व राहणार आहे। याच्यात तुम्हाला सर्व PDF नोट्स भेटतील। फक्त तुम्हाला ज्या तांत्रिक एकात्मिक बाल विकास सेवा या नोट्स भेटणार नाहीत, बाकी सर्व नोट्स भेटतील। त्या संगणकच्या देखील नोट्स भेटतील आणि या नोट्स घ्यायला तुम्हाला जास्त खर्च करायचा नाही, परीक्षा जवळ असल्यामुळे या सर्व 4-5 विषयांच्या नोट्स फक्त 210 मध्ये तुम्हाला भेटतील, फक्त 210 मध्ये। एवढ्या कमी किमतीमध्ये 4ही विषय तुम्हाला कुठेही भेटणार नाही। जर नोट्स घ्यायचे असतील तर तुम्ही काय करायचं आहे, 91 39 64 31 99 बघू शकता, 91 39 64 31 99 या नंबरवरती बघू शकता 210चं पेमेंट करायचं आहे आणि त्याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवून द्यायचा आहे। सर्व नोट्स तुम्हाला उपलब्ध होतील।
आता जो सर्वात मुलींचा एकच फायनल प्रश्न असणार आहे, तुमची परीक्षा कधी होईल? तर तुमचा जो येणारा हा सध्या आठवडा चालू आहे, या आठवड्यात तुमचे वेळापत्रक येईल. काय येईल? वेळापत्रक. वेळापत्रक येईल आणि तुमची परीक्षा बघू शकता 9 फेब्रुवारी 9 फेब्रुवारी नंतर होईल. 9 फेब्रुवारी नंतर होईल. तर तुमची परीक्षा एक्झॅक्ट मी तुम्हाला 100% सांगून देतो. 15 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी या दरम्यानच तुमची परीक्षा होईल. 9 फेब्रुवारीच्या आधी तुमची परीक्षा होणार नाही, हे लक्षात ठेवायचं आहे. कारण 9 फेब्रुवारी नंतरच तुमची परीक्षा होईल. तुमच्याकडे जवळ माझ्या अंदाजित हे 5 दिवस आणि ते 15 दिवस कंप्लीट 20 दिवस तुमच्याकडे धरून चाला. तुमची एक्झाम 20 दिवसामध्ये कंडक्ट केली जाणार आहे. त्याच्यामुळे आता जर फॉर्म बघितलं तर माझ्या अंदाजे जो रजिस्ट्रेशन नंबर आहे 1,14,000 पर्यंत आहे. परंतु बऱ्याच महिलांनी मुलींनी पेमेंट केलेलं नसल्यामुळे ते फॉर्म जवळ माझ्या अंदाजित 85,000 पर्यंत माझे हे फॉर्म आहेत आणि हे 85,000 फॉर्म एकाच दिवसामध्ये TCS कलेक्ट करू शकते. म्हणजे एकाच दिवसामध्ये सर्व महिलांचे मुलींचे पेपर होऊन जाणार आहेत, हे लक्षात घ्यायचं आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच प्रकारच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सोबतच बेल आयकॉनला ऑन करा. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.